अरे पण ये ना तू. असं काय झालं मला सांग बरं एवढं. लोकांच्या घरात भांडणं होत नाहीत का? बरं काय मी काय बोललो का तुला जास्त? पण तू गेली तर की 4-4 आणि 5-5 महिने यायचंच नाही. माझी किती हालचाल तुला माहिती आहे का? अरे पोटाला भाकर नाही माझ्या. मी कसं करतोय माझं मला माहिती. दुकानं पाहायचं, घरचं पाहायचं. एवढं एवढं झालंय काय पण? अरे इथं मारायला लागलोय मी. म्हणजे मारा म्हणजे तुला का अजिबात नवऱ्याची काळजी नाहीये? अरे एवढं निष्ठर नको वागू तू. 7 जन्म सोबत राहायच्या शपथा घेतल्यात. हा काय झालं एवढं लगेच? होतच नवरा बायकोची भांडणं किरमिरी चालूच असते प्रत्येकाच्या घरात. म्हणून काय एवढी टोकाची भूमिका घेऊन तिकडंच राहायचं का? म्हणजे आयुष्यात कधी येणारच नाही का तू माझ्या? नाही नाही म्हणजे ते तुला आता माझ्या सांभाळणार का आयुष्यभर तुला? अरे जरा विचार कर थोडाच जरा. अरे गावातले लोक नाव ठेवतात मला. हे बघ तू ये ना उलट सुलट बोलू नको. माझं ऐक तू ये तू. मी घ्यायला येतो वाटलं तर बाबा. नाही हे बघा बरं का तू आहे ना जास्त बोलू नको. मरूच ना मी? मारा म्हणते का तू? ठीक आहे तुला आहे ना मी मरूनच दाखवतो मग. त्याशिवाय तुला कळणार नाही. हा तेव्हा तुला लोक फोन करते तेव्हा तुला कळेल नवऱ्याची किंमत. तेव्हा नसते कळत माणसाला किंमत. हा ठेव फोन ठेव. काय झालं श्यामे? अरे जाल्या 4-5 महिने झाली गेली. यायचं नाव घ्याय ना. तिला म्हणतोय मी ये तू. मी माफी मागवतो. मला सांग बरं कोणाच्या घरात तुझ्या घरात रोज भांडण आहेत सकाळ संध्याकाळ. बाय माणसाचे भांडणं होतच असते नवरा बायको. अरे संसार मध्ये भांडं लागणं आलंच आवाज आलाच. एवढी लगेच टोकाची भूमिका घ्यायची का? काटवाकाची भूमिका घेतली वहिनी. अरे मी तिला म्हणतो ये. हा ती येतच नाही. तुला सांगतो मी आहे ना आता माझं जीवनच संपून टाकतो. मला लय काटा आला तुला सांगतो. येडा आहे का खरे श्यामे तू? आणि असं तसं नाही करणार. तुला सांगतो मी व्हिडिओ कॉल करणार आणि तिचं नाव घालणार त्याच्यामध्ये तिच्या भावाचं नाव घालणार आणि तिला दाखवून देणार की कसं मरत असतो मग मी आता. मी त्याशिवाय जगतच नाही आता. येड लागलं का काय? सुगंधा इकडे ये. तिला कशाला बोलतो? अरे नवरा बायकोचे भांडणं होतच असतात. कोणाचे नाही होत घरात सांग बरं. अरे होती तर माझं एवढं कुठं असतं का सांग बरं मला तू. अरे नवरा बायकोचे भांडणं चालूच असते. तुला काय डोकं आहे का नाही रे श्यामे? लगेच एवढं टोकाचं पाऊल उचलत का? काय झालं भाऊजी? हे ना म्हणतो मी फाशी घेतो. अयो अगं काय करू मग मी सांग बरं कोणासाठी जगू मी? काय झालं शामराव एवढं? अरे आता फोन केला होता बायकोला. म्हणजे ये आता कवर राहते तू माहेराला. कुरबुर चालूच असती. झालते वाद. मी क्षमा मागतो म्हणलं तुझी. पण ये माहिती खायचे वांदे येतं. तुला पण कळत नाही का? यायचं ना आता किती दिवस झाले. तुम्ही जरा शांततेत घ्यायचं नाव शामराव. अरे मी शांततेच घेतलं. मी तिला एवढं म्हणलं काय माहेरात आयुष्यभर सांभाळणार का तुला? तुला यावाच लागणार. ती म्हणजे मी येणार नाही. तुम्ही तुमचं तिकडं मारा. आता मारा म्हणल्यानंतर मला सांग कसं वाटन मला? त्यापेक्षा काय करून जगून फायदा आहे माझा? शामराव ते तुम्ही भांडणं केले ना चिडचिडीमध्ये माणूस म्हणतो पण ती अशी खरंच मनातून म्हटल्या सांग का? आता मी नाही म्हणत का ओ शामराव जा मारा बरं तिकडं. मग लगेच तुम्ही मरायला जाता का? मी आहे ना तुला सांगतो आता आहे ना मी तिला मरूनच दाखवणार आहे. व्हिडिओ कॉल करणार. तिच्या भावाचं नाव तिचं नाव सगळ्यांचे नावं टाकणार आणि त्यांना बी दाखवून देणार आहे मी कसा मरवतो ते. तुला गब्बस मरू नको नाही ते उरफाटे हाताची लावीन ना. पागल आहे का हो जरा? बायकोसाठी अहो, मरतोय. तुम्हाला ऐकलं नाही का? तुम्हाला नाही म्हणजे बोललेलं कळतं का शामराव? अहो असं मर म्हटल्याने माणूस मरत असतं का? आणि नवरा बायकोची ही काडबंधन ही शेवटाला टेकत असते आणि तुमचं काय मध्येच मरायचं. थोडेसे भांडण झालं ते निस्तरून जाईल एवढं काय विचार राग करता? शांत झाला ना ती बी येईन. अरे झाल्या कसला राग? 6 महिने झाले. तू सांग बरं अजून राग डोक्यात तिच्यामध्ये माझ्या मी तरी बोलायला डोक्यात आहे का लागले राग? तिच्यासोबत फोनवर पण तुम्ही जरा शांतता घ्या ना. अरे कोणाचं तर ऐकून घ्यायला तयार नाही. तुला सांगतो मी सगळ्याला सांगितलं पण तरी तिची घरची सुद्धा तिला आपण करणार. डेपुटीला सांगू. काय नको 4 डेपो, कोण नाही, जाऊन माणसांना तिकडे. सांगू. हे बघ झालं तुला सांगू तुम्ही आता जरी मला तिथून परावर्त करीत असले ना तरी दिवसभरात मी कधी पण फाशी घेऊन टाकेन. तुम्हाला सांगतो. तुम्ही काय मला राख राहणार आहेत का? श्याम्या बघ डेपुटी बी आली. का काय आलं सुगंध? श्याम्या फाशी घ्यायला चाललंय. काय हा कुठं? कुठं म्हणजे ते बायकूनच त्याचं भांडणं चालली होती. अहो डेपुटी ती काही यायचं नाही म्हणती वाटतं नांदायला. आता 5-6 महिने झाले जाऊन. तिने यायचं ना बरं. आता बाईचं कुठं आयुष्य माहेरात जात असतं का बरं? ते म्हटले वाटतं फोनवर जा मारा तिकडे मी येत नाही. ती लगेच म्हणे फाशी घेत. श्याम्या दुसऱ्याला फाशी दे स्वतः फाशी घ्यायला लागलाय. हा ऐका ना जाता म्हणलं घरी आज दिवसात येईन मी कधी बी मरणारच. बरं एक काम करा तुम्ही जाऊ जा मी सांगतो त्याला समजू. कुठे गेलाय तू? काय कुठं काय गेलं? माहिती, घरीच गेले असेल बरं एखाद्या. जातो मी जा सांगतो मी. येडं आहे का काय? यायला माणसं बायको करता माणसं जीवन आहे संपायला लागलं. समजून सांगा त्याला नाही हे काम फडी टाका त्याच्या. त्याला दुसरं काही टेन्शन नाही ना.
दुसरं काय टेन्शन मग बायकोचं टेन्शन आहे घरचे भांडणं. बरं ठीक आहे जा तू सांगू तुम्ही चालतंय. काय ते श्याम आहे हाताने नाक मारायचं येऊ. लोकांना काय जातं म्हणायला माझं मला माहिती आहे काय वैताग झालाय तो डोक्यात. हे गाणे तो याकडेच येत होतो. डेपुटी लावा ना एक दोन लावा एक नाही त्याच्या 2-4 कानफडात लावायला पाहिजे. काय वैतागलं रे एवढं मरणाला लगेच फाशी घ्यायला लागला. पुढे काय करू मग मी जगून तरी काय फायदा आहे मला सांगा बरं मला. हं? तिला सांगितलं मी नवरा बायकोचे काय भांडणं होत नसतात का पण ती अजिबात ऐकायला तयार ती म्हणजे तुम्ही तुमचं बघा मला अजिबात यायचं नाही. अरे दादा निवडल वातावरण एकदा बायको माहेरात गेली का काही ना काही तिथं कान भरले जाते तो विषय कोणतरी बोलला असन. कवा निवडून डेपुटी 4-5 महिने झाले हो ती गेली अजिबात नाव घेत नाही यायचं. तू जाऊन घेऊन ये ना मग. मी म्हणलं तिला मला तर येऊच नका म्हणली मी म्हणलं तुझ्या पाया पडतो तू ये मी घ्यायला येतो ते म्हणजे तुम्ही मी म्हणलं अगं इकडे मारायला लागलो मी ती म्हणते मारा मग तुम्ही मग मारायचं तुम्हाला तर मी येणार नाही. अरे बाया माणूस बोलून जातं येड्यावून करू नको दादा. स्वतःचा जीव गमावायला तू फाशी पिशी घेऊन काय कोणात जाणार आहे. हा येड्यावून करतो आपला उगाच. मग मला सांगा कोणाचा काही जाणार नाही मग जगून तरी काय फायदा आहे सांगा ना मला अरे तुम्ही. येईल मंडळी काय टेन्शन नाही घ्यायचं. तो दुकान वगैरे चालू आहे ना आणि करतोय ना हाताने खाऊ काय काही दिवस येईल बघ तिला बी तिचं कळन ना. बोलणं सोपं असतं डेपुटी हाताने करण खाय तू ज्याच्यावर येतं ना त्यालाच माहिती आहे काय त्रास होतो तो. पटवानाच्या कितीतरी लोक एकटे खातेत. काय माहितीये का राग गेली ती येईन जरा डोक्याचा राग शांत होऊ दे आणि जरा हे काय असतं कोणी ना कोणी काहीतरी सांगत असतं नीट वाग फक्त तिला कळू दे आता दारू पित नाही काय नाही किराणा दुकान चांगलं झालंय बरोबर येते. मी कुठे रोज दारू पितोय तेव्हा तुला सांगतो टोकाचा निर्णय घेऊन तर फटकी ना तुला मी येड्यावून करू नको घरी जाय नाही तर चल तू माझ्या घरी जेवायला. नाही घरी नाही यायचं मला. हा जा घरी मग येड्यावून करू नको झाल्या जरा याच्यावर लक्ष राहू दे रे बरं का जातो पळ त्याने घरी. काय करू हा. मग? काय करतोय काय त्याला पटकू चांगलं. दांडाच घेऊन या तुम्ही त्याच्या डोक्यात टाका. तुला काय करायचं होतं डेपुटीला सांगायची. काय गरज होती म्हणजे याडे जीवासारखा मित्र गेला मग मी कुणाकडे पाऊस चल पुढं. डेपुटी काय रे श्यामराव दिले. काय फाशी घेतली काय. अहो फाशी नाही घेतली मग? फाशी द्यायला चालले होते कुठे आहे तू आता. जालन धरून ठेवले. अरे त्या नालागाला एवढं समजून सांगितलं मी त्याच्या घरी गेलो त्याच्यासाठी. हा काय करावं आता एवढं तिच्या जीवर कोणी आलंय का. चल बरं तुम्ही चल. चला. तुला सोड म्हणलं ना मी मला जाऊ दे आलं तू ऐक तू माझं. काय संबंध जायचा. अरे मला जाऊ दे का रे तू. ए तुला सांगितलं होतं समजून मी कुशाल दावा घेऊन आला तुला अकलीचा पत्ता आहे का गावातले लोक सांगत येतो तुला एवढा मरणाला तुला उधार झाला का लगी. काय करू डेपुटी मग मी. अरे काय करू श्यामे तू लोकाला शिकितो आणि तू त्या बायको बाई हे करायला चालला. मला जगून काही फायदा नाही माझा काय उपयोग आहे बायको नाही कोणी नाही काय फायदा आहे काही माझा सांगा बरं जगून. अरे नालाय का तू जरी गेला तरी काय तोटा होणार आहे. बरं, जाऊ दे ना माझ्यासाठी जग संपलं सगळं मी संपलो माझी जग संपलं. अरे पण संपवतो कमवून त्यासाठी जन्म घेतला तो काय मारायसाठी तो. अरे हे गोर गरीब फुटपाथवर राहून जगत येतं नालाय का हो एक काहींना 2 टायमाची खायची पंचायत आहे तरी जिद्दीने जगत येतं. मग आणि तू चालला चांगला असतानी आज नव्हते बायको यायची नाही का. चाष्टा करता करता गेला असतं मरून काय केलं असतं लाटाकल्यावर चेष्टा नाही करीत मी झाल्या मी आहे ना तिला दाखवून देणार आहे की कसं मरतात म्हणून आणि व्हिडिओ कॉल कर लावून मारणार आहे मेल्यावर मी. काय करणार आहे ते? काय होय, काय करेल ती मी मेल्यावर? तिचे नाव टाकीन तिच्या भावाचे नाव काय टाकीन, नाव जेलमध्ये काय घालीन. नाही काय नाही आपला आत्मा जातो निघून कोण काय जेलमध्ये जात नाही. तुला सांग का सगळं कायदे बिदे सगळे मोकळे येतं बरोबर सुटत येत माणसं नालाय का नाही मला मारायचं मरायचं ना धर टाकायचं कान फाड. धर 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 मार मार धर मार मार ऐका ना मारायचं तुला? नाही नाही हा तू आम्हीच जातो हे करतो चल चल घेऊन याला झाडाला लटकू नको ना त्याचा व्हिडिओ ऐक काढू ना. हा मी तिला अद्दल घडावं म्हणून करत होतो आदल गाडा मग करत होता तिला का कोणतरी सांगन मारायला लागल तो नवरा मग येईन ना ती तुम्ही तर खरंच मारायला लागले मला. बघितलं किंवा नाटक्या मला वाटलं खरंच फाशी घेतोय काय नु. अरे हरामखोरा गावातले सगळे लोक झाले ना पार हा दिवसभर मी मित्र तोया करता स्वतः माग रागला तोया माग म्हणजे कामाला नाही गेलो आता पिसा सुद्धा सोडा नाही डेपुटी तिकडं जाईन तिकडं ज्या नाही ते आळीस शिरला काँग्रेसचा शिरला तरी ते बसलोय. काय होतं माहिती का कधी कधी चाष्टावर माणसात जीव निघून जातो कितीतरी प्रकरण झालेत बायकाला घाबरायला दुसऱ्याला घाबरायला माणूस फाशी घेते आणि गपकेच गेलेत. याला 2 मिनिटं नाही लागत तू झाडावून खाली निघालं झाला ना गाठी होईल पावलाट वानाच्या. होय अरे बायको आम्ही सांगतो ताईंना फोन करून याला फोन करायला लावू तुम्ही सुरेखा ताईला बोलून घेऊ काळजी करू नको 4-5 दिवस जाऊ दे जरा थोडा राग असतो डोक्यामध्ये आणि ज्या आल्या तर त्याच्यापाशी जाऊन पिसून बसत जा थोड्या कधी मध्ये कामावून आला ना जरा थोडं त्याला मन रेजच आहे. तुला काही जेवणाचा प्रॉब्लेम आहे का नाही तर आमच्या घरी येत जा जेवायला. नाही तसं काही नाही पुढे हा पण घरी मग एकट्याला नाही ना करमत तर घराचं खायला उठवतं मला. हा याची बायको 1 महिना झाली गेलेली ह्यो काय करतोय बघितलं ना तू पैसे आले हाताने करून हाताने खातोय मी खातोय. रागात तुम्हाला माहिती आपण टेन्शन घे काय अहो मागच्या वेळेस 2 वर्ष बायको गेली पट्ट्या कसा राहिला गावात हे बघ हा. परमेश्वराने दिलेलं जीवन आहे बरं का हे चांगलं जग
आत्महत्या करून स्वतःच्याच मरणाचा स्वतः वालेदार नको हो. नालाय का लई लोकांना संकट आहेत याच्यामध्ये, काहींना खायला मिळत नाही. तू जाऊन बघ बाहेर, कळन तुला. आपलं देवाने परमेश्वरानं लय चांगलं दिलंय. चांगलं जागा, चांगलं वागा, नीतीने राहा. आज नाही हा पण तिला म्हणलं डेपुटी ये, मी क्षमा मागवतो तरी हे बी बघ, ती तिला यायला कोणतरी नाही. भडकीला असेल तिथं. जसा माहेरात गेल्यावर होतं जरा तसं. मी काय करतो, नाही आली तोय बायको ना, तर जालेची बायकून माई बायको जाईन घेऊन ये. हो, काळजी करू नको. चल सांगा तुम्ही. हा चल आता उठ उठ, चल चल घरी. आता माझ्या घरी जेव आणि चल जेवलो नाही. चल चल चल.